आज आपण सोडा, पापड, खार न वापरता पालकचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत। हे पापड बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप छान फुलतात, खायला सुद्धा तेवढेच छान लागतात। आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पापड बनवण्यासाठी इथं मी थोडासा पालक घेतलेला आहे। पालक अगोदर निवडून चांगला धुवून घ्यायचा आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला त्याची छान पेस्ट करून घ्यायची। हे पहा मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान पेस्ट करून घेतलेली आहे। बनवून घेतलेली पेस्ट आपण कपाने मोजून घेऊया, त्यामुळे आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो। कप नसेल तर एखाद्या वाटीने तुम्ही पेस्ट मोजून घ्या। मोजून घेतलेली पेस्ट आपण कढईमध्ये काढून घेऊया आणि त्याच कपाने 3 कप त्याच्यामध्ये पाणी घालायचे। हे पहा मी कढईमध्ये 1 कप पालकची पेस्ट आणि 3 कप पाणी घातलेले। लगेच त्याच्यामध्ये घालायचे आता आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी मी 1 कप पालकाची पेस्ट आणि 3 कप पाणी घातलेले, एकदम बरोबर होतं। आणि जर लागलंच तर थोडंफार आपण नंतर त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो। तर हे पहा मी तांदळाचं पीठ घालून सगळं छान मिक्स करून घेतलेले। तर लगेच आपल्याला तर ही कढई गॅसवर ठेवायची आणि सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि एकसारखं हलवीत राहायचं थोडंसं घट्ट होईपर्यंत। थोडंसं घट्ट झालं की नंतर आपल्याला गॅस थोडासा बारीक करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण गार पाणी घातलेले, त्यामुळे सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा म्हणजे मिश्रण पटकन घट्ट होतं। फुल गॅस ठेवायचा आणि कढईच्या बुडापासून एकसारखं हलवीत राहायचं म्हणजे कढईच्या बुडाला चिटकणार नाही। तर हे पहा मी 4 ते 5 मिनटं मिश्रण शिजवून घेतलेले आणि आता बऱ्यापैकी घट्ट झालेले। इथं आता गॅस थोडासा बारीक करायचा आणि अधूनमधून हलवून त्याला 10 ते 12 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजवताना आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, त्याच्यामध्ये पालक घातलेलं आहे त्यामुळे मिश्रण वरती येऊ शकतं, त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमच पांढरे तीळ घालायचे। तीळ घातल्यामुळे पापड खायला खूप मस्त लागतात, खमंग। मीठ आणि तीळ घालून चांगलं मिक्स करून 10 ते 12 मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं। तर हे पहा इथं मी 12 मिनटं मिश्रण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे मिश्रण आपल्याला पाहिजे असं। अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी मी 3 कप पाणी आणि 1 कप पालकची पेस्ट घातलेली आहे। इथं आता गॅस बंद करायचा आणि मिश्रण आपल्याला 5 ते 6 मिनटं थोडंसं गार करून घ्यायचं आहे। पूर्णपणे गारसुद्धा करायचं नाही, थोडंसं गार झालं की लगेच त्याचे आपल्याला पापड बनवायचे आहेत। तर हे पहा इथं मी 6 मिनटं मिश्रण गार करून घेतलेलं आहे। मिश्रण आपल्याला पूर्णपणे गारसुद्धा करायचं नाही, गॅस बंद केल्याच्या नंतर फक्त 6 मिनटं मिश्रण गार करून घ्यायचं। तर लगेच आता ह्याचे आपण पापड बनवून घेऊया। पापड बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेले आणि त्याच्यावर आता मी सगळे पापड बनवून घेते। तर हे पहा असे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। पापड जास्त पातळ बनवायचे नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही, मध्यम पापड बनवून घ्यायचे। राहिलेले सगळे पापड आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। तर हे पहा इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड आपल्याला आता 2 दिवस चांगले वाळून घ्यायचे। तर 1 दिवस तुम्ही फॅनच्या हवेला सुकवून घेतले तरीसुद्धा चालेल आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हात ठेवायचे। उन्हात पापड चांगले वाळून घेतल्यामुळे वर्षभर पापड टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत। हे पहा मी 2 दिवस पापड चांगले वाळून घेतलेले आहेत आणि मस्त कडक पापड वाळलेत आणि किती छान झालेले आहेत पातळ। तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पापड तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं, तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचं आणि किती छान पापड फुलतात पहा। खूप मस्त पापड फुललेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत। आपण त्याच्यामध्ये पापड खार किंवा सोडा काहीच घातलं नाही तरीसुद्धा किती छान पापड फुललेत आणि खुसखुशीत पण किती झालेत पहा। तर इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत। तर तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि खूप मस्त झालेत खायलासुद्धा। तर अशा पद्धतीने तुम्ही पालकचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।